फक्त मराठी देवाची वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी। देवाकडे किती अवदारी आहे, देवानं कोणला कोणला किती दिलं। सुदामा नावाचे ब्राह्मण तुम्हा सर्वांना माहित आहे बघा। काय झालं, परिस्थिती एकदम हालाकीची झाली म्हणून सुदामा भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीला गेले। द्वारपालांनी अडवलं, अरे द्वारपालो सर्वांना तुम्हाला माहित आहे बघा। आणि तिथं अडवल्याच्या नंतर ज्या वेळेस भगवान कृष्ण परमात्मा सुदामा ह्या दोघांची भेट झाली आणि देवानं सुदाम्याचे पाय धुवायला सुरुवात केली। ऐकता ना तुम्ही सगळेजण, सुदाम देवाचे पाय धुवायला सुरुवात केली आणि पाय धुता धुता पाय धुतल्याच्या नंतर सुदाम देवाला देवाने विचारलं, म्हणे सुदामा तू फार लांबणं चालत आला, कपाळावर तुझ्या घाम आला, तुझा गंध पुसला जाईल, हा गंध तू पुसून टाक आणि त्याच्याऐवजी मी नवा गंध लावतो। देवाने सुदाम्याला सांगितलं, हा गंध तू पुसून टाक, त्याच्याऐवजी मी नवा गंध लावतो। गंध लावल्याच्या निमित्ताने, गंध पुसण्याच्या निमित्ताने जगाच्या बापाने सुदाम्याच्या कपाळावरनं हात फिरवला, हाताने गंध पुसला नाही। मग आयुष्यात कधी पैसा नावाची गोष्ट ज्याच्या नशिबात नाही, जगाच्या बापाने त्याचं कपाळ पुसलं आणि कपाळाबरोबर त्याचं भविष्य सुद्धा पुसून टाकलं, याला म्हणायचं औदार्य। कपाळाबरोबर त्याचं भविष्य सुद्धा पुसून टाकलं महाराज। ब्रह्मदेवाने लिहिलेली रेषा सुद्धा पुसून टाकली। आणि हा प्रकार घडल्याच्या नंतर थोड्या वेळानं ज्या वेळेस देवानं विचारलं, सुदामा माझ्यासाठी काय आणलं, मला काय आणलं? मग ते सुदाम देवानं पोहे दिले बघा। देतच नव्हता पण ते दिले। माझी तुम्हाला आग्राची कळकळीची विनंती आहे, किती पोट भरला असेल आणि एका ठिकाणी पोहे खाण्याचा योग आला, म्हणजे तसा मला अजून आला नाही, समजून घ्या तुम्ही। पोहे खाण्याचा जर एका ठिकाणी योग आला, एखाद्या ठिकाणी पोहे खाण्याचा योग आला तर ते पोहे परत करू नका। का बरं? एक घास तरी खा, कारण ते पोहे देवाला आवडतात। सुदाम देवाने दिलेले पोहे भगवान परमात्म्याने एक घास खाला आणि रुक्मिणी मातेने पोहे हिसकून घेतले, म्हणे तुम्ही खाऊ नका। का बरं खाऊ नका? रुक्मिणीने सांगितलं, देवा नुसतं पोह्याचा एक घास खाला तर सुवर्णाची नगरी याला देऊन टाकली, जर पुरे पोहे खाले तर आम्हाला सुद्धा द्यायला मागं पुढं पाहणार नाही तुम्ही, पुरे पोहे खाऊ नका। याला एवढं देवाचं अवदार्य आहे। देवाकडे अवदार्य आहे, ज्ञान आहे, फार ज्ञानी आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे। एवढा ज्ञानी असलेला देव, देवाने हे 6 गुण सुद्धा त्याच्याकडे ठेवले नाही, मग एक एक गुण एक एक भक्तांना वाटून दिला। यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देवनी करणा हाती कीर्ती दिगंती मिरविली, उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य सुखाते बुधून, ब्रह्म सनातन पाविला। एवढा देवा औदार्य आहे, पण ह्या देवाकडे सगळं आहे, पण बाकीच्या देवांकडे एक आहे तर एक नाही। महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, वरकड सगळं आहे पण बाकीच्या देवांकडे काहीच नाही, असा हा सगळ्या गुणांनी संपन्न देवता आहे। महाराज खरंच सगळ्या गुणांनी संपन्न आहे हो। तुकाराम महाराज सांगतात, षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंताची जाण, तो फक्त एकटाच आहे। मग का हो महाराज, सकळ गुणांनी संपन्न जो देव आहे, ज्याच्याकडे सगळे गुण आहे, सगळ्या गुणांनी जो भरलेला आहे, आम्ही त्याला नेमकं म्हणायचं काय? आम्ही त्याला काय नावाने हाक मारायची? पोरगा जर असं तर आपण हाक मारतो, पिंट्या, पप्या, बाळ्या, गोट्या, सोन्या, नाण्या, इकडे पोराला आपण हाक मारतो, पण ह्या देवाला आम्ही काय म्हणायचं? तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला जे येईल ते म्हणा। का बरं जे येईल ते म्हणा? ह्या देवाला काही म्हणलं तरी त्याला फिट्टच बसतं। अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे तुका म्हणे जय जय भोला, तुका
म्हणा, चोर म्हणा, भामटा म्हणा, लबाड म्हणा, याच्या पुढे ऐका, पंढरीच्या पांडुरंगाला भूत जरी म्हणलं, पाहिलं का तुम्ही, भूत जरी म्हटलं तरी सुद्धा याला साजेशच बसतं. काय, पंढरीचे भूत मोठे, याला भूत सुद्धा म्हटलं बघा, याला काही म्हणा ते याला साजेसच ठरतं, असं तुकोबारायाच्या अभंगाद्वारे सांगून जातात. कीर्तन सेवेची निरूपणाची परंपरा म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने ते पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. बघा, कीर्तन चालू झाल्यापासून मी तुम्हाला काही त्रास दिला का, काही म्हणलो का, काहीच नाही. बघा, आता सुद्धा त्रास येणार नाही, पण कीर्तनात एवढाच त्रास घ्यायचा, कोणता, टाळी वाजवल्याशिवाय राहू नका. ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेले आहे ते आता सगळे टाळी वाजवतील आणि सगळ्यांनी भजन करा. विठोबा जय जय विठोबा रखुमार, जय जय विठोबा रखुमार, जय जय विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, जय जय विठोबा रखुमार. तुका म्हणे जे जे बोला ते साचे या विठ्ठला. माय बाप हो, महाराष्ट्र ही अशी भूमी आहे, वेगवेगळी संत महात्मे या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन गेले, ज्ञानोबराय तुकोबाराय या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन गेले. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे, महाराष्ट्रात जो माणूस जन्माला आला त्या माणसाने ज्ञानोबराय तुकोबारायांना कधी विसरून चालणार नाही. ज्ञानोबराय तुकोबारायांच्या आपल्यावरती अगणित उपकार आहे आणि असंख्य उपकार असणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायांना आणि तुकोबारायांना कधीच विसरू नका. ही आपली फार मोठी देवता आहे, ह्या देवतांचं वैभव आपण जपलं पाहिजे. खरं म्हटलं तर दादा, एवढा सुंदर आपला महाराष्ट्र आहे, एवढा गोड आपला महाराष्ट्र आहे, फार मोठी मोठी रत्न आपल्या महाराष्ट्रात जन्माला येऊन गेले. शिवाजी, संभाजी, शाहू फुले, आंबेडकर यांच्या बरोबर ज्ञानोबराय तुकोबाराय सारखी संत रत्न आपल्याच महाराष्ट्रात घडून गेली. याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि कीर्तीच्या दिशेने पुढे चाललं पाहिजे. आतापर्यंत अनेक कीर्तनं तुम्ही ऐकली, याही पुढे अनेक चिंतनं तुम्ही श्रवण करणार आहात. पण श्रोतू वर्गाला, देवरूप श्रोतू वर्गाला माझी एक विनंती आहे, नुसती कीर्तनं ऐकून आपलं भलं होणार नाही. प्रत्येक कीर्तनाची काही ना काही सुधोरी घरी घेऊन जायला शिका. ज्या दिवशी आम्ही ज्ञानोबराय तुकोबारायांचे विचार आमच्या घरी अप टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायला शिकू ना, त्या दिवशी महाराष्ट्रात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोक म्हणतात ज्ञानोबराय पुन्हा जन्माला या, तुकोबाराय पुन्हा जन्माला या. ज्ञानोबराय तुकोबाराय आपल्यातनं गेलेच नाही, पुन्हा येण्याचा विषय नाही. शिवाजीराजे, संभाजीराजांनाही आग्रह धरला पुन्हा जन्माला या, पण ऐका दादा, राजे इथं जन्माला यायची काहीच गरज नाही. का बरं काहीच गरज नाही? अरे तुमच्याच लेकराला शिवाजी बनवा, तुमच्याच लेकराला संभाजी बनवा, तुमच्याच मुलीतनं कोणीतरी बहिणाबाई जन्माला येतील, तुमच्याच लेकीतनं कोणीतरी हिंदुस्थानाची गाण कुकळा जन्माला येईल. फक्त जगू द्या त्या लेकींना, वाढू द्या त्या लेकींना, जन्माला येऊ द्या त्या लेकींना. पण दुर्दैव आपलं, आपण मुलीचे तुकडे तुकडे करूनच गर्भातून बाहेर काढतो. पोरगी ओरडू ओरडू सांगते, आई मला मारू नको ग, मला जन्माला येऊ दे ग. माझ्यात इतकं सुद्धा बळ नसतं आई. डॉक्टर काकांची टणक हातोडी टक्क दिशी माझ्या डोक्यावर बसते आणि डॉक्टर काकांना मला एवढं सुद्धा सांगत नाही का, काका मला मारू नका हो, काका मला जगू द्या हो, जगू द्या त्या लेकींना, वाढू द्या त्या लेकींना. माझं जाता जाता त्या बहिणींना सांगणं असेल, तुम्ही नका बनू रामाची सीता, लोक तुम्हाला अबला म्हणतील. तुम्ही नका बनू पांडवांची द्रौपदी, लोक तुम्हाला वेसा म्हणतील. पण तुम्ही बना त्या शिवबाची आई, लोक तुम्हाला राजमाता म्हणतील, लोक तुम्हाला राजमाता म्हणतील. माझ्या पोटी जन्माला येणारा प्रत्येक पोरगा शूरच झाला पाहिजे, ही उमेद जर इथल्या प्रत्येक आईची असे ना दादा, कुणाची टाप नाही हल्ली लेकींकडे वाकडं बोट करण्याची बघून. म्हणून जगू द्या त्या लेकींना, वाढू द्या त्या लेकींना. ज्ञानोबराय तुकोबारायांचे विचार आपल्या पाठीशी बाळगा आणि पुढे चला. जीवन फार सुंदर आहे, जगण्याचा प्रयत्न करा दादा. देवाने आपल्याला काय दिलं नाही, निसर्गाने जे जे आपल्याला दिलं ना, त्याची कधी अवहेलना करू नका. ज्ञानोबरायांनी सांगावं, दुष्काळ हटाव, दुष्काळ हटाव, दुष्काळ हटाव, नुसतं आपणच ओरडतो असं नाही. 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलींनी याकरता उभी टाकून दिली. बाबा हो, जर दुष्काळ घालवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात असू द्या, नगरेची रचावी,
जलाशय निर्मावी आणि महावने लावावी नानाविध. नगरे रचवायची असेल तर जलाशय निर्माण करा आणि नुसती झाडं लावा, नुसती झाडं लावा, पाणी पडल्याशिवाय राहणार नाही. हे 750 वर्षापूर्वी माऊलींनी सांगावं, पण आपल्याला दादा कळत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचं फार मोठं सावट आहे. या दुष्काळातनं जर बाहेर निघायचं असेल तर त्याकरता जलक्रांती करा. पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवायला शिका. पाणी फार अमूल्य आहे, म्हणून एक गोष्ट ऐकून जा. पाणी एवढं अमूल्य आहे म्हणून पाणी पाजायचं झालं तर तहानलेल्या व्याकुळलेल्या माणसाला पाणी पाजा. गुटखा खाणाऱ्याला पाणी पाजू नका. 1 ग्लास पाणी पिऊन 2 ग्लास पाण्याच्या जर गुळण्या करत असेल तर हे आमच्या देशाचं नुकसान आहे. 2 ग्लास पाणी सुद्धा वाया जाऊ देऊ नका. ही संपत्ती आपण जपा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करेन. सुंदर असा महाराष्ट्र आपण त्या जन्माला आलो. आपल्या महाराष्ट्राचं वैभव छातीशी बाळगा आणि ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या संतांचे विचार छातीशी घ्या. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणून आपण मागं हटायचं? अजिबात मागं सरू नका. देश सेवेचा धडा, संत सेवेचा धडा, मातृपितृ सेवेचा धडा आतापर्यंत कीर्तनकार समाजाला देत आले, इथून पुढे सुद्धा देणार आहे. फक्त आम्ही किती घेतो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळ्यांनी संत सेवा करा, संत सेवेचे धडे जीवनामध्ये घ्या, हीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी प्रभूचरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. तुका म्हणे जे जे बोला ते ते साचे या विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, या पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही काहीही म्हणा ते सुद्धा याला साजेसं बसतं, ते सुद्धा याला परफेक्ट ठरतं. फक्त दादा देव आपल्याकरता आजही यायला तयार आहे. फक्त तुम्ही त्याला त्या नावाने हाक मारा. देव निश्चित आपल्याकरता धावून येऊ शकतो आणि आपण देवापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून कपाळी केसरीगंध लावा आणि भगवान परमात्म्याचा नामाचा ध्यास घ्या. पंढरपूरची वारी करा आणि वारकरी व्हा. का बरं वारकरी झालं पाहिजे? का बरं पंढरपूरला गेलं पाहिजे? 1 मिनिटात तुम्हाला सांगतो दादा. अनेक लोकांना मी सांगितलं वारीला जा, पंढरपूरला जा, देवाचं दर्शन घ्या, पण लोकांना हे 2-4 प्रमाण लय पाठ करून ठेवले. महाराज काय गरज आहे महाराज पंढरपूरला जायची? मग ठाईचं बैसोनी पा लोक. आपण असं सांगा गेलं तर आपल्याला प्रमाण सांगा त्या, महाराज काय गरज आहे पंढरपूरची? ठाईचं बैसोनी करा एकचित्त. म्हणलं दादा पंढरपूरला जायची काय गरज आहे जरा एकदा ऐका दादा. एवढं तुम्हाला कळकळीची विनंती करतो. पंढरपूरला का बरं गेलं पाहिजे? एकाला जरा तहान लागली. म्हटलं दादा तुला जर तहान लागली तर तू पाणी कुठं पितो? त्यानं सांगितलं महाराज मी नळाला तोंड लावतो आणि पाणी पितो. मला सांगा पाणी नळाला येतं का नळातून येतं? नळातून येतं बघा. नळातून पाणी आलं का महाराज मी पाणी पितो. म्हणलं का रे पाणी जर प्यायचं असेल मग नळाला कशाला तोंड लावतो? म्हणे का बरं? पाईपलाईनीला तोंड लावणार. त्यानं सांगितलं महाराज पाईपलाईनीला कुठं तोंड लावून तहान जाईल का? म्हणलं का बरं? पाईपात पाणी नाही का? अहो महाराज पाईपात पाणी आहे, पण त्याकरता नळाला तोंड लावल्याशिवाय तहान जाणार नाही. तसं मी सांगितलं देवा ऐक. जसं बाबा पाईपलाईनीत पाणी आहे, पाईपात पाणी आहे, तसा देव सगळीकडे आहे. पण पंढरपूरला नळ काढलेला आहे. नळाला तोंड लावा, पाणी पिल्याशिवाय तहान जाणार नाही. हीच तुम्हाला विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सबके माता पिता की. आज के आनंद की. बोलो रे भाई सब संतन की. तर मंडळी आज आपण इथेच निरोप घेतोय. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.